हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळची सुरुवात आहे तर माझी गरम पाण्याने होते. कोमट पाणी पित असते मी. नंतर मग चहापत्ती संपली होती. सगळ्यात अगोदर चहापत्ती आहे तर डब्यामध्ये काढून घेतली आणि आता बनवायचं आहे संचीसाठी टिफिन आणि नाश्ता. नाश्त्याला म्हणलं संचितला काय करायचं? नाश्त्यासाठी काय नको म्हणला आणि कधी-कधी संचित सकाळचा असा नाश्ता वगैरे करत नाही. त्यामुळे मग सगळ्यात अगोदर पराठे करायला घेतला. एकच पराठा केला होता, बीटचा पराठा केलता आणि छान लागतो. त्यामुळं अधून-मधून करत असते मी बीट पराठा आणि कलर पण एकदम छान आलाय. तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलाय. पराठा थंड होतोय. तोपर्यंत दूध गरम करायचं होतं आणि दुधावर साय पण आलती. ती काही काढली नव्हती अजून. मग एका डब्यामध्ये साय साठवून तूप करत असते. साय काढून साईडला ठेवली. एक पेला दूध घेतलं आणि संचितला हॉर्लिक्स आणि दूध देणार होते. त्यामुळे दूध कोमट होते तोपर्यंत 2 चमचे हॉर्लिक्स घेतलं आणि दूध थोडंसं जास्तच गरम झालं. त्यामुळे आता सगळं हॉर्लिक्स व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याला प्यायला द्यायचं दूध. कधी-कधी नाश्ता पण असतो, कधी-कधी फक्त प्लेन दूध पिऊन जातो किंवा कधी-कधी काय पोहे वगैरे काय त्याच्या आवडते तर ते करत असते मी. दूध दिलं प्यायला. दूध पिऊन झाले की मला म्हणला चहा बिस्किट पण खायचंय. भांडीवाली मगाशी आली होती, तर ती भांडी घासून ठेवून गेली. एका साईडला चहा ठेवलाय आणि टिफिन पण पॅक करून घेते. पराठा आहे तर पॅक केला आणि टिफिन दिला तर काही खात नाही, घेऊन येतोय. तसंच करतोय. त्याच्या स्कूलमध्ये भात पण आहे. त्यामुळे तो भात थोडासा आणि टिफिन काय दिलेला तो थोडं खात असतोय. नंतर माझ्यासाठी आणि संचीसाठी चहा ठेवला. मी चहा फक्त पित असते आणि संचितनी पण जे चहा बिस्किट आता दिसतंय ना, तर ते त्यांनी काय खाल्लं नाही तसाच गेला. उगं 1-2 खाल्ल्यासारखं केलं आणि गेला. मग संचितचं स्कूल लवकर असतं. त्यामुळे त्याचे पप्पा स्कूलला सोडायला गेले. बाकीचं थोडं आवरलं, अंघोळ केली मी आणि अंघोळ केल्यानंतर मग पाणी आमचं 8 वाजता येतं. मग थोडंसं प्यायचं पाणी थोडं भरून घेत असते मी आणि स्वयंपाक वगैरे करायचा पुसून वगैरे घेतला. स्वयंपाकामध्ये भेंडी, भाकरी आणि रात्रीचं पनीर होतं. तर चला आजचा छोटासा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.